श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करावे तीर्थाटन. योगाभ्यास होम हवन. सांडोनिया अवघाशीन. नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता. चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता. पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे आमती. अक्कलकोटी आले यती. इंद्रापराया दर्शन देती. स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळपाचा दृढ भाव. घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व. नित्यसेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी. अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी. ते धरिती मानव रूप. चोळप्पा केवळ निर्धन. परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण. सहज आली तया घरी. कैसे आहे तयाची भक्ती. नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती. परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता. तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता. आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळीती. विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती. दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती. देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती. कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारण. कोणी मागती संतान. व्हावे म्हणून या लग्न. येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले. संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले. ऐसे आले किती एक. सर्वांसी कल्पद्रुमा समान. होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त का जास्त अवतीर्ण. मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती. ते ते येती राज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती. त्यांसी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील. तया शास्त्रे केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ. योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष. कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पे. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी. ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी. जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी. कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले. वंदिता ढोंग्याची पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे. फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी निंदिले. समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले. तेव्हा केले नवलेख. पाहवया आले लक्षण. समर्थ समजले तिखून. ज्या घरी बैसले तेथून उठोनिया चालले. एका भक्ताची या घरी. पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी. होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती. बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती. चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात. पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत. एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे. मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनींचे. मनोनिया विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती. कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती. नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती. कोणी आनोनिया देती. कोणी काही संकल्प करीती. चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती. मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती. वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगती. तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती. संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ. पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ. संन्याशांपुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखांसी. म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी. जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी. तो येऊनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नानापरी. वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात. द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी जुरत. व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी. तेथोनिया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी. राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी. अन्नोदक वर्ज्य असे. ते पातले करू छळना. त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना. अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती. त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती. लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती. कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी येती. वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु.
श्रीरस्तु शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.